महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. अखेर जो काही सरसकट पीक विमा वाटप होतं ते सुरुवात झालेली आहे. बऱ्याचशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा वितरण सुद्धा झालेला आहे. आता यामध्ये जे काही किमान 17,000 रुपये हेक्टरी मिळणार होते ते आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळत आहेत. तरी पण आपण या व्हिडिओमध्ये आढावा घेणार आहोत की कोणकोणते जिल्हे यामध्ये पात्र राहणार आहेत आणि कितीपर्यंत तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, हेक्टरी 17,500 ते कमीत कमी जास्तीत जास्त 52,000 रुपये अशापर्यंत किंवा 55,000 रुपये पर्यंत पण पीक विमा शेतकऱ्यांना मिळणार आहे. आता यामध्ये कोणकोणते शेतकरी समावेश असणार आहे संपूर्ण पाहूया. सर्वप्रथम तर शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला 8 जिल्हे हे पीक विम्यासाठी मंजूर होते. ते म्हणजे की परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, त्यानंतर बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर अशा प्रकारचे हे मंजूर होते. पण त्यानंतर शेतकरी मित्रांनो थोडासा बदल झाला. कारण की राहिलेल्या परतीच्या पावसामुळे बऱ्याचशा राज्यामध्ये पुन्हा अतिवृष्टी नुकसान झाले आणि त्यामुळे जे काही सोयाबीन पीक मुख्य पीक होते, सोयाबीन असो, कापूस असो, उडीद असो, तूर असो, मूग असो, ते समजे जमीनदोस्त झाले आणि शेतकऱ्यांना पुन्हा एकदा फटका बसला. त्यामुळे शेतकऱ्यांना हा पीक विमा आता म्हणजे की सरसकट देण्यात येत आहे. शेतकरी मित्रांनो, काही शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता, काहींनी भरला होता, त्यांना पण हा पीक विमा मिळेल असे सांगण्यात येत आहे. आता शेतकरी मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यातील सरसकट शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे. तर हा पीक विमा हेक्टरी 17,500 या दरम्यान मिळणार आहे. त्याचबरोबर ह्या पीक विम्यासाठी तुम्हाला हे 2 कामं करणे अत्यंत आवश्यक आहे. पहिले म्हणजे की आधार कार्ड बँकला लिंक केलेले पाहिजे आणि दुसरे म्हणजे की KYC कंप्लीट पाहिजे. जर KYC केली नसली तर तुमचे आधार कार्ड पैसे तुमच्या बँकमध्ये ट्रान्सफर करीत नाही आणि त्यामुळे तुमचे पैसे अडकून बसतात. तुम्हाला वाटते पीक विमा आला नाही. अशा प्रकारे बरेचसे शेतकऱ्यांचे पैसे रिटर्न जात आहेत, बरेचसे शेतकऱ्यांचे पैसे अडकत आहेत. तर हे काळजी तुम्हाला घ्यायची आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, बऱ्याचशा शेतकऱ्यांची काय अडचण आहे की त्यांनी आधार कार्ड लिंक आहे का नाही हे पाहिलेलं नाही. तर ते बी लिंक आपण बँकमध्ये जाऊन पाहायचं आहे. जर आधार कार्ड लिंक नसेल तर लिंक करून घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर पुन्हा एक कागदपत्र म्हणजे की फार्मा आय डी. फार्मा आय डी नसेल तर तुम्हाला कोणताच पीक विमा किंवा नमो शेतकरी लाडकी बहीण कोणतीच योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे फार्मा आय डी आवश्यक आहे शेतकऱ्यांसाठी. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा सरसकट वितरण होण्यास सुरू झाले आहे. काही जिल्ह्यांमध्ये सुरुवात झाली आहे, काही जिल्ह्यांमध्ये येत्या काळामध्ये तुम्हाला पीक विमा पाहायला मिळेल. पण त्याआधी हे 2 कामं करून घ्या आणि तसेच तुमच्या मित्रांना पाहुण्यांना व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून हे 2 कामं ते पण करतील आणि चॅनलला सबस्क्राईब बी करतील, जसे की तुम्ही आता चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, सबस्क्राईब केल्यानंतर इतरही माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळतात. भेटूया नेक्स्ट वेळी, तोपर्यंत धन्यवाद.